नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही ना फिरायला चाललोय, म्हणजे शॉपिंग समजा असंच. कारण आता म्हणजे अदर ज्या स्टेटच्या आहेत त्यांचा श्रावण चालू होतोय. तर त्यांच्यात म्हणे बांगड्या वगैरे घालतात, तर तेच आणायला आम्ही चाललोय. मग जाता चालतच जायचं होतं. मग जाता-जाता तिथे वातावरण खूप छान होतं. म्हणून आम्ही व्हिडिओ करायचं म्हटलं, थोडे फोटोज पण काढले आम्ही तिथं. कारण पावसामुळं खूप छान वातावरण झालेलं आणि पाऊस नव्हता, त्यामुळे मस्त वाटत होतं जरा वातावरण. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप छान झालं होतं वातावरण. चला बघूयात आमचा आजचा दिवस कसा जातो. तर तुम्ही बघत आहे, मस्त असं पाणी सगळीकडे झालं होतं. थोडे छोटे-छोटे झरे वाहत होते आणि आम्हाला चालत जायचं होतं. वाटलं नव्हतं त्रास होईल, कारण म्हणजे इतकं वॉकिंग करत होतो तेव्हा इतका त्रास व्हायचा नाही. पण आता कंडिशन वेगळी होती. मग तरी पण आम्ही म्हटलं चालत जायचं. थोडा रेस्ट केली रुके आणि चालता-चालता मध्ये मग दमलो दीदीने आम्ही. रेस्ट नाही कारण केला आहे. जास्तच चालायचं होतं. चढ-उतार, चढ-उतार खूप होता. त्यामुळे मग थांबलो थोडासा वेळ. थांबत-थांबतच आम्ही गेलो. आता आम्ही स्टेशनला पोहोचलो. आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं. तर मग इकडून काउंटर्सकडून स्टेशन थ्रू मार्केटमध्ये डायरेक्ट जाता येतं. लांब पडतं थोडं, पण बाय रोड थोडं जास्त लांब पडतं. तर आम्ही आता मार्केटमध्ये पोहोचलो. बऱ्यापैकी दुकानं आज बंदच होती लवकर. लवकर म्हणजे 11 वाजता तरी गेलेलो आम्ही, पण दुकानं बंदच होती. मग आम्ही बांगड्यांच्या दुकानात आलो. तर या दुकानात बांगड्या घ्यायच्या होत्या आम्हाला. तर बांगड्या खूप महाग होत्या. त्या ज्या प्लेन मी बांगड्या दाखवल्या, त्या ₹60 डझन म्हणत होता तो. आणि ह्या आम्ही थोड्या वर्कमध्ये घेतल्या, म्हणजे डार्क ग्रीन आणि थोड्या जाड अशा स्टोन टाईपमध्ये घेतल्या. तर ह्या त्यांनी ₹100 डझन दिल्या. तुम्ही बघू शकताय. ह्या बांगड्या घेतल्या आम्ही. तर तिघींनी पण सेमच घेतल्या. म्हटलं आता त्यांच्याबरोबर मी पण घेतल्या. म्हटलं घेऊयात. छान वाटत होत्या बांगड्या. पण त्यांनी 100च्या 1 डझनच दिल्या. काहीच कमी केलं नाही. 120 म्हणत होते. तर ₹100च्या 1 डझन बांगड्या दिल्या त्यांनी. थोडंफार इकडची-तिकडची खरेदी केली. म्हणजे सिंदूर वगैरे, टिकली असं तसं. नेल पेंट पण त्यांनी ग्रीन घेतलं. मग म्हटलं तिघींच्यात एकच घेऊ ग्रीन. कोण लावतं ग्रीन का सारखं-सारखं. मग झाली आमची खरेदी आणि आता आम्ही थोडं पुढे ह्या दीदींना रील वगैरे घ्यायच्या होत्या. तर तेच घ्यायला आम्ही आलो. तर बघू शकता हे देहू रोड मार्केट आहे. जास्त गर्दीच नव्हती आज आणि मेन म्हणजे पाऊस नव्हता. त्यामुळे रिलॅक्सपणे आम्ही फिरलो आणि ह्या दीदी ना खूप फास्ट चालत होत्या. आम्ही दोघी मागं होतो स्लो आणि ह्या खूप फास्ट चालल्या होत्या. तर इथे त्यांनी रील वगैरे घेतले आणि तुम्ही बघू शकता रक्षाबंधन जवळ आले, तर राखीचे स्टॉल पण आता लागायला लागले. खूप साऱ्या राख्या होत्या. अजून महिना आहे रक्षाबंधनला. कोणी-कोणी लवकर पाठवतं, त्यामुळे लवकरच राख्या लागल्या. मग मी जिथं माझे पाय एवढे दुखायला लागलेले, मी जिथं टाईम भेटेल तिथं मी बसायचो. मग थोडंसं बरं वाटायचं. नाहीतर मग जास्तच दुखायला लागलेले पाय. मग मला पण देवाचं वस्त्र घ्यायचं होतं. मग मी ब्लाउज पीस घेतलं. कारण की काय झालं, जे देवाचं कापड वापरते ते जास्त तेलकट झालं होतं आणि तेल सांडलं ना ते धुता पण येत नाही. त्यामुळे मग मी आता ब्लाउज पीसच घेतलं. ते देवाचं अस्त्र पण भेटतं, म्हणजे अस्तर असं म्हणतात ते. ते मी आणलं होतं मागच्या वेळेला, पण ते काय झालं, धुतल्यावर ना ते पूर्णच आकसलं. त्यामुळे मग परत ते पण असंच वेस्ट गेलं. त्यामुळे मग आता मी म्हटलं ब्लाउज पीसच घ्यायचं. तर मग ₹70 एक मीटर ब्लाउज पीस घेतलं मी आणि आम्ही आता पुढे चाललो. तर तुम्ही बघू शकता, मी त्या दीदींना म्हटलं, "दीदी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पुढेच चालताना दिसताय." त्यामुळे त्या दीदी थांबल्या. मग म्हटलं काहीतरी खाऊयात आपण. मग इथं एक स्वीट शॉप होतं, तर तिथे आलो. मग आम्ही समोसा घेतला तिघींनी. दुसरं आता काय खायचं म्हटलं. मग पहिला पाणी पिलं, कारण की जाताना पाणी घ्यायचं म्हटलं, पाणी विसरलेलो आम्ही. आमचा समोसा आला. मग आम्ही समोसा खाल्ला. छान होता समोसा, पण ₹20चा एक होता. पहिला 5-10 ₹10 तरी भेटायचे, ₹10-15 ला. पण आता ₹20 झाला आणि एक स्प्राईटच्या बॉटल पण घेतल्या तिघींनी. कारण
पाणी नेलं नव्हतं आणि ते हॉटेलचं पाणी समोसा आम्हाला त्या दुकानवाल्याने 20 रुपयाचा म्हटला होता आणि स्प्राईटची बॉटल 20. मग तिघींचे आमचे झाले 160 120 रुपये. तर तो माणूस बिल पेमेंट करताना म्हणाला की 126 रुपये करा. तर म्हणलं 126 कसे झाले? नाही, स्प्राईटची बॉटल महाग आहे, म्हणजे काहीतरी कारण द्यायला. म्हणलं पहिलाच आम्ही विचारलं होतं तर याची किंमत पण 20 आहे. मग म्हटलं असू दे 120 करा. मग आम्ही 120च केले. 106 रुपये दिलेच नाही, तसेच आम्ही आलो. मग खरेदी पण झाली होती, जास्त काही घेतलं नाही कारण बऱ्यापैकी दुकानं बंदच होती. आता आम्ही स्टेशनला आलो. तर लई वाईट दमलेलो आम्ही. तर जाता जाताना मला पानकोंबडा दिसला. मग त्याचा व्हिडिओ केला पण तो उडला आणि तुम्हीही बघू शकताय माझी जुनी क्वार्टर्स. जाताना मला खूप भारी वाटला, तिथल्या आठवणी वगैरे. तुम्ही पाहिले असेल ही क्वार्टर्स. मग पुढे गेल्यावर परत आम्ही दमलो. मग ही दीदी म्हणली चला फुटपाथवरच बसूया, वातावरण पण छान होतं. मग आम्ही बसून जे उरलेलं स्प्राईट होतं ते आम्ही पिलं. पण काय झालेलं, ड्युटीचा टाइम संपला होता लोकांचा, तर भरपूर सारे म्हणजे घरी जात होते. त्यामुळे सारखे कोण ना कोणतरी येत होतं. मग असं वाटत होतं की ओळखीचं कोण आलं ना तर अवघड होईल. त्यामुळे कसं तरी आम्ही थोडाफार व्हिडिओ केला, थोडा वेळ बसलो, पाय मोकळे झाला, आम्ही निघालो. तर जाता जाता आम्ही बघायचा एक छान व्हिडिओ केला आणि फायनली आम्ही क्वार्टर्सजवळ पोहोचलो. तर हा शॉर्टकट होता. शॉर्टकटने आम्ही भिंत क्रॉस करून निघालो. कारण पाय एवढे दुखत होते. पहिल्यांदा मला वाटतं प्रेग्नन्सीमध्ये इतकं चाललं असेल. मग मी हे रुईचं पान घेतलं. हे मी कशासाठी घेतलं मी लास्टला सांगते व्हिडिओमध्ये. त्यानंतर घराजवळ पोहोचलो. मग जे काही सामान एकमेकींचं मी एकाच बॅगेत घातलं होतं कारण मी बॅग नेली नव्हती. मग ते आम्ही एकमेकींचं दिलं एकमेकींना. तर मी माझं सामान घेतलं. मी काही नाही, फक्त बांगड्या आणि एक अनायासाठी मेहंदीचा कोन घेतला कारण तिला मेहंदी काढायला जास्त आवडतं. त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही आणि मी खालीच बसलो. मला इतका म्हणजे वैताग आला. पायऱ्या चढायची सुद्धा ताकद नव्हती. इतकी बेकार कंडिशन झालेली. त्यामुळे मी भरपूर वेळ खालीच बसलो. असा काहीसा हा आमचा दिवस होता. माझी कंडिशन इतकी बेकार झाला, मी नवऱ्याला सांगू पण शकत नाही की आता माझं दुखतंय म्हणून. कारण सकाळीच हा मला जाऊ नको म्हणत होता, तुझं दुखणार, कारण की जरा 2 दिवस झालं माझं दुखायला लागलंय थोडंसं. आणि आज सकाळी पण पडता पडता वाचलो. म्हणजे पाणी सकाळी भरत होतं, पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे आणि पाईप लावली होती तर पाणी सांडलं होतं किचनमध्ये आणि गडबडीत एकदम आणायचा टिफिन करायचा होता, गडबडीत लक्षात नाही आलं आणि पाय एकदम स्लिप झाला. नशीब मी भिंतीला पकडलं, पण पाय पूर्ण असे फाकले. त्यामुळे एक साईड इतकं दुखायला लागलं मला. मग हा म्हटला की तू जाऊ नकोस, तुला दुखायला लागले. मी म्हटलं प्लीज सगळे चाललेत, मी पण जातो. कसं तरी रिक्वेस्ट करून गेलो आणि मला ह्यानं जातानाच सांगितलेलं. घरी आला मला अजिबात सांगायचं नाही की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. त्यामुळे मी आता त्याला सांगू पण शकत नाही. एवढं दुखायला लागलं तर आता, म्हणजे पाय नाही दुखत आहे, हिप जास्त दुखायला लागले आणि कंबर काय माहिती कशी. कारण मला वाटतंय 3 किलोमीटर तरी असेल, 2.5-3 किलोमीटर जाणं येणं. 3 किलोमीटर पकडाच, 3-3.5, कारण मार्केटमध्ये पण फिरलो असं. 3-3.5 किलोमीटर, 3 किलोमीटर पकडा. 3 किलोमीटर जायचे, 3 किलोमीटर यायचे आणि आता म्हणजे राहिल्यापासून वॉकिंग बंदच झालं. त्यामुळे आम्ही म्हणतोय चालू करायचे वॉकिंग परत, पण आता पाऊस जास्त असतो त्यामुळे वॉकिंग पण आता बंद आहे. त्यामुळे लई दिवसानं आता इतकं चाललं ना, असं दुखायला लागलंय. सकाळ संध्याकाळी आता त्याला सांगणार पण नाही, नाहीतर लई शिव्या देईल. मग आज मी दुपारी झोपणं पण बंद केलेलं, पण आज ना जेवण केलं आणि पहिलं झोपलो. एवढं अशी नाही तर कणकण मारणार म्हटलं. तर असं काहीसा हा आजचा दिवस होता. आणि हा ते रुईचं पान मी ह्यासाठी घेतलं, तर अनयाच्या पप्पाचं काय झालं, टाच दुखायला लागलं. तर मी ऑनलाईन बघितलं होतं. तर म्हणजे वीट गरम करायची आणि त्याच्यावर ते पान रुईचं ठेवायचं आणि टाच त्याच्यावर ठेवून शेक घ्यायचा, त्याने म्हणे आराम मिळतो. मग आता मी वीट तर कुठून आणू, तवा एवढं गॅसवर गरम करायचं, मला गॅस भरपूर आहे. मग मी काय केलं, तवा बघू आराम कसा पडतो का काय.
2-3दा करून प्रयोग बघूया काय होतं. तर मग मी तवा गरम केला. त्याच्यावरती रुईची पानं सगळी हातरली आणि थोडं टाचला ना शेक दिला. तर बघूया आता आराम पडतो का? तर असं काहीसा होता हा आमचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे.